फॉलो करत असताना तिथला क्षेत्ररक्षक, वेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल. आणि तेच चित्र काय मैदानात बघायला मिळत आहे. एकदा मात्र काही रोखू शकत नाहीये. हेड ऑन सिंगल. दोन्ही फलंदाजाने एक एक धावेने आपले खातं खोललंय. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते 2, बिनबाद 2. 3 षटकांची लढत. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल. सिबली आता मात्र थोडंसं सल्ला मसलत, थोडंसं सजेशन मित्रासाठी काहीतरी कान मंत्र आणलाय. पीके पुनीत कांबळे याच्या माध्यमातून काहीतरी सल्ला दिला गेला सिबलीला. सबली जावेद आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. तिथं प्रोटेक्शन आहे. सुशांत काले क्षेत्ररक्षणाची भिंत आहे ही. सुशांत काले, पुनीत कांबळे, महेश पारकर, गणेश पवार, नील, विजय झावरे, यशवंत पारकर, शिशिर दुलप, आशिष मोरे, अविनाश सावंत. फील्ड जबरदस्त व्यूहरचना आहे. एकापेक्षा एक सरस क्षेत्ररक्षक या संघामध्ये. आणि जसं कौतुक केलाय तसं कॉमेंटेटर कर्स अविनाश सावंत यांच्या माध्यमातून चुकी होतीये. चेंडू त्याच्या हातात चालला होता, मात्र आता चुकी झाली. मिळतोय पहिल्या इनिंग मधील चौकार. यस डीजे. अरे अविनाश सावंत याचा चेंडू पाठलाग करतोय. मित्रांनो आपण बघतो ज्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते ना त्याला तो चेंडू नेहमी फॉलो करत असतो. आणि तसंच काही चित्र मैदानात बघायला मिळतंय. लेग साईडला ठेवलं, लेग साईडला त्याच्याकडून चुकी झाली, चौकार गेला. आता ऑफ साईडला आणला, ऑफ साईडला देखील त्याच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू गेला, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जात असताना चौकार मिळाला. धावसंख्या बघायला मिळते 11. 11 11. नेल्सन ऑन द स्कोर बोर्ड. स्ट्राईक एंड निखिल जोशी. लगातारचे 2 चौकार आलेत. आत्मविश्वास उंचावला असेल. लेट्स सी. निखिल जोशी ऑन स्ट्राइक. सबली जावेद ऑन टू बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू आता मात्र पंचांनी उजवा हात आडवा गेलाय. याचा अर्थ नो बॉल. आणि चौकारांची हॅट्रिक देखील साधताना दिसतोय फलंदाज. हा पंजा आलाय. पंजाने धावसंख्या मात्र पुढे सरसावलाय. 16-16. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावत नाहीये तर भरारी घेतीये. उंच भरारी घेताना दिसते धावसंख्या 16. जिथं पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स आल्या होत्या. त्याच्यानंतर आता मात्र लगातारचे 3 चेंडूंवरती 3 चौकार. निखिल जोशी याचा आक्रमक पवित्रा जबरदस्त खेळ साकारत असताना एक आक्रमक फलंदाज जो कुठेतरी आता मात्र बॅकफुटवर होता मागच्या काही स्पर्धांमध्ये, आता मात्र लयात आलाय. पुढील चेंडू. आणि हा चेंडू मात्र वेगावरती स्वार होत असताना वेगवान डिलिव्हरी. अविनाश सावंत त्याचा चेंडू पाठलाग करतोय. कुठून चेंडू त्याच्याकडेच जातोय. तो देखील बोलत असेल मनातल्या मनात, बापरे माझ्याकडे चेंडू नको होता, कारण 2दा चुका झाल्यात. त्याच दरम्यान रुपेश पंढरकरजी यांचे वडील केशवजी पंढरकर सर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष शब्द सुमनाने स्वागत असेल. या सर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपल्या मुलाच्या अथक परिश्रमाने, प्रयत्नाने आणि त्यांच्या सहकार्यांच्या मित्रांच्या साथीने ठेवलेली ही स्पर्धा, नयनदीपक असं आयोजन. पुढील चेंडू. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. वेगावरती स्वार होत असताना पंच वळून त्यांना मात्र आता दंडित करताना दिसत आहेत. अजून एक वाईट बॉल येतोय. एड अनदर वाईट कन्सिडर्ड इन दिस ओव्हर. षटक मात्र संपायचं नाव घेत नाही. आता कुठेतरी शेवटच्या चेंडूसाठी कुठेतरी त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जावेद ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू स्वीप केलाय. आणि फाईन स्वीप करत असताना युक्तीपेक्षा शक्ती महान याचं प्रदर्शित करत असताना फलंदाज चेतन उर्फ चिल्याबाय फक्त आणि फक्त गतीचा वापर केला आणि आला चौकार. धावसंख्या बघायला मिळते पहिल्या षटकाच्या संगतीनंतर 23-23.
जिथं षटकाची सुरुवात जबरदस्त केली होती. 3 धावा दिल्या होत्या 3 चेंडूंमध्ये. नंतरच्या 3 चेंडूंवरती किती आल्यात? 20. हे कॅल्क्युलेशन आहे. 23 झाल्यात. यशवंत पारकर. आता मात्र अनुभव वर्सेस अनुभव. एका साइडला टॅलेंट प्लस अनुभव, दुसऱ्या साइडला टॅलेंट प्लस अनुभव. गोलंदाज फलंदाज बघू, ही चकमक बघायला मजा येईल. आणि हा चेंडू आता मात्र मागून दांडी गुल केली आहे. चेंडू डिलिव्हर केलाय, योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला आणि विकेट्स मिळवल्या. आणि विकेट्स मिळवताना ती ट्रॅजेक्टरी खूप महत्वाची होती. बिहाइंड द विकेट मागून चेंडू वळवत असताना एष्ट्यांचा चांगला वेध घेतला आणि पहिल्या विकेटचं पतंग होताना बघतोय. फर्स्ट विकेट हॅज बीन फॉलन डाऊन on the 23 runs onto the scoreboard. 23. तीन चेंडूंचा खेळ संपला. आता मात्र चांगलं कमबॅक इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतर गोलंदाजीसाठी यशवंत पारकर जरूर आले. एक दांडगा अनुभव आहे आणि इथे मात्र तो अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना जरूर पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांपासून अजून जरूर वंचित ठेवले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा खर्च केल्या 23 आणि आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. यशवंत पारकर अनुभव आणि अनुभवाचा वापर करत असताना चांगला खेळ साकारतोय. आता मात्र समोर दर्जेदार फलंदाज आहे. क्लास वर्सेस अनुभव आणि हा येतोय 22चा चौकार प्लस वाईट वर्सेस अनुभव. 5 धावा. पंजाने मात्र आता धावसंख्या पुढे सरसवताना दिसेल. 29. 29 धावा धावफलकावरती बघतोय. यस विजय. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये 5 धावा खर्च केलेत. येणाऱ्या कालामध्ये या डोकेदुखी ना ठराव्यात दुसऱ्या सत्रामध्ये केफ बॉयज साठी निश्चित विजय. ह्या धावा कधी गणल्या जातात? जेव्हा मॅच टाईट होणार, सेकंड इनिंगला बॉल टू बॉल इक्वेशन येईल किंवा 1 बॉल 3-4, तेव्हा कुठेतरी ह्या धावांचं कॅल्क्युलेशन होतं. आणि खराब क्षेत्ररक्षण आणि मागचा सामना आपण बघितला. एक सामन्यात बघितलं चित्र, खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावरती त्या संघाने सामना गमावला. आता तेच चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळत आहे. या इनिंग मध्ये अजूनपर्यंत कमीत कमी 3 मिसफील्ड झाल्या. 3 चौकार बघायला मिळाले. मिसफील्डच्या आधारावरती 3 चौकार समोरच्या संघाला बहाल केल्यात. करावं तर काय करावं. गोलंदाजी करत असतो, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. क्रिकेट हा एकत्रित खेळण्याचा खेळ आहे, 11 खेळाडूंचा खेळ आहे असं का म्हटलं जातं, त्याचं इथे उदाहरण पाहायला मिळालं. कारण गोलंदाजी जरी चांगली झाली असली, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपला जरूर खालावलेला पाहायला मिळतो. कारण आपण तितक्याच ताकदीचे संघ आहात. गोलंदाजीसाठी पुनीत कांबळे षटक क्रमांक 3 जरूर पाहायला मिळेल. शेवटचं षटक असेल. आता मात्र इथून चौथ्या गेअरवर फलंदाजी करावी लागेल, कारण 3 षटकांची ही लढत आहे आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 34 धावा धावफलकावर, म्हणजेच उर्वरित 5 मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके जर आले ना तरी देखील सुस्थितीमध्ये. .35 35 धावा धावफलकावर. पुनीत कांबळे, गरज नव्हती
इथे स्वतःला सावरणं गरजेचं होतं, परंतु इथे मोहामध्ये सापडला अगदी फुलटॉस. इथे खालून खेळायचा होता, जर खालून खेळला तरच या बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला धावा मिळतात, परंतु इथून वरून आलाय आणि आता मात्र इथे वैभवला दिलाय परतीचा इशारा. महत्वाच्या क्षणाला इथे मात्र डाव संपलाय वैभव याचा. संघाला गरज आहे, कारण ज्या वेळेला दोन मोठे ताकदवान संघ एकमेकांसमोर येत असतात तेव्हा चिंगारी उडली जाते आणि इथेच हे महायुद्ध रंगत असताना जरूर पाहायला मिळतंय. या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये किती धावांचा इथे टार्गेट उभारला जाईल याकडे देखील लक्ष असेल. दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL 2026 हे पर्व क्रमांक 2 पाहतोय. स्लोवर चेंडू मुकेशला समोर टाकलाय आणि इथे रिकाम्या जागा भरा. धावा मिळतील 4. महत्वाच्या क्षणाला मुकेश बॅटमधून आल्या हा चौकार जरूर पाहायला मिळतोय. 39-39 उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये किती धावसंख्येचा आलेख उभारावा, डोक्याचा खेळ इथे मात्र करत असताना जरूर पाहायला मिळतोय WXYZ हा संघ. तसेच आदरणीय सन्माननीय सुरेशदादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत श्री प्रसाद दादा यांचं आगमन झालंय. सनातन बॉयज ग्रुप नवी मुंबई युवा चषकचे मॅनेजमेंट कमिटीवरती असलेले सुरेशदादा ठाकूर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती अमाप प्रेम असलेले हे व्यक्तिमत्व या स्पर्धेत देखील उपस्थित होत असताना आता मात्र इथं काय झालाय मैदानात घडलाय काय, रन आउट झालाय चेतन आणि स्वतःवरती नाराज होत असताना पंचांचा वाईटचा इशारा देखील आला. हे व्यक्तिमत्व या चेतन मात्र नाराज आहे स्वतःवरती आणि मोठ्या विकेटचा आनंद साजरा करत असताना केप बॉयज टीम. चेतन सारखी एक मोठी विकेट आहे, निश्चितच चेंडू कमी राहिल्यात पण त्याच्याकडे क्लास जो आहे ना त्या क्लासच्या बळावरती निश्चितच त्या शेवटच्या क्षणात शेवटच्या चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा त्याने मिळवल्या असत्या. आणि पण आता मात्र कुठेतरी रोखण्यात यश मिळेल का हा प्रश्नचिन्ह असेल. नवीन फलंदाज गेलाय विवेक 666 जर्सी मध्ये. विवेक धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण 40. 3 बॉल बाकी आहेत अजूनपर्यंत. 3 डिलिव्हरी स्टील टू गो. 3 चेंडू शेष असताना चिल्याने विकेट फेकली आहे. स्ट्राईकला गेले आता मात्र विवेक. 40 धावसंख्या धावपळकावरती. पुनीत कांबळे ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आता मात्र टॅप केलाय आणि हा फरक आहे. एक दर्जेदार फलंदाज आणि नंतर येणारे पार्ट टाइम बॅटर्स. विवेककडे क्लास आहे पण कसं आहे माहितीये ना, विवेककडे ती क्षमता नाहीये जी चिल्याकडे आहे. निश्चित एक ज्या दिवशी चांगला खेळ साकारेल तो खेळाडू उत्कृष्ट ठरतो. पण आता सध्याच्या घडीला मात्र आता थोडासा कमबॅक करताना दिसतो केप बॉयज टीम. आणि हा चेंडू मुकेश आणि पुढे सरसावून खेळलाय. महेश पारकर इथं क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु दोन्ही फलंदाजांकडे पुरेसा वेळ होता ही धाव पूर्ण करण्यासाठी. सिंगल्सने पुढे सरसावतोय. मी का उल्लेख केला होता चिल्याच्या क्लासचा, कारण तर निश्चितच सिंगलचं रूपांतर त्याने कुठेतरी मोठ्या चौकारात बघायला मिळालं असतं, कारण त्याचा दर्जा आणि त्याचा आत्मविश्वास तेवढा उंचावलेला होता. सिंगल्स येते फक्त. या सिंगल्सने धावसंख्या झाली आहे 42. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि शेवटचा चेंडू फेकत असताना वाईट फेकलाय. आज दिवसभरात कित्येक गोलंदाजांच्या माध्यमातून हे चित्र बघायला मिळालंय. शेवटच्या चेंडूसाठी वाईट, नो बॉल, पुन्हा एकदा एफर्ट्स, पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसतील. मगाशी आपण एक इनिंग बघितली, सगळ्यात जास्त षटकात त्या 13 चेंडू फेकले होते त्या गोलंदाजाने. पुनीत कांबळे लास्ट डिलिव्हरी. लास्ट डिलिव्हरी. 41 धावा.
43 धावा काढल्यात आणि 44चं टार्गेट. यानंतरच्या आगामी लढतीचा टॉस साठी मी दोन्ही संघांना विनंती करतोय. स्पार्टन्स वर्सेस मानसरोवर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि टॉस साठी जिथं जोडला जाईल माझा सहकारी, माझा मित्र, माझा लहान बंधू नितेश भोईर. या सामन्यानंतर मात्र आपण एक एक्झिबिशन मॅच ठेवणार आहोत. प्रदर्शनी सामना. आमची MSCP ची टीम सज्ज होणार त्यांच्या अगेन्स्ट मध्ये. MSCB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSCB आणि स्थानिक इथं मुंबईचे स्थानिक MSCB बोर्डचे आपल्याला इथं प्लेयर्स खेळताना दिसतील. 44चं टार्गेट आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये दिसतील आपल्याला MSCB च्या अगेन्स्ट मध्ये आयोजक. एक्झिबिशनच्या टॉस साठी आपण विनंती करूया. MSCB टीम आपला कॅप्टन पाठवायचा आहे. फुल हाय व्होल्टेज नंतरची मॅच होणार आहे कारण काय मैदानात कोण दिसेल MSCB व्होल्टेज जामा बघायला मिळेल. चला तर मात्र 44 धावांचा टार्गेट सेट केलाय. चालू सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय आपलं. $44 रन्स इज द टार्गेट. 18 चेंडू 44 धावांचं गणिती समीकरण आणि 18ला 44चं गणिती समीकरण असताना त्या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर फलंदाज महेश पारकर, स्ट्राईक एंडला यशवंत पारकर, नॉन स्ट्राईक एंडला महेश पारकर आणि गोलंदाजी सुरुवात करेल निखिल जोशी. तसेच आदरणीय योगेशभाई शिंदे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करेन. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. निखिल जोशी ऑन टू द बॉलिंग मार्क. स्ट्राईक एंडला यशवंत आणि हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. तिथं सोपंसं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेने मात्र चेसिंगला सुरुवात होत असताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काही क्रीडा स्पर्धाही असतील. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही रुपेशजी पंढरकर दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं बॉईज ग्रुपच्या निमित्तानं आम्ही या सर्वच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आमच्या समवेत. करू आम्ही टॉस. एका बाजूला स्पार्टन्स आणि त्यांच्या टीम मानसरोवर. हु विल कॉल? टीम स्पार्टन्स कॉल करतील. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस गेलाय तो मानसरोवर या टीमकडे. मॅचला भरपूर वेळ आहे. निर्णय काय नाही काही हरकत. निर्णय फार महत्वाचे असणार आहे. नॉकआउट हा फॉर्मॅट आहे. सो टेक युअर टाइम अँड बी अलर्ट विथ टाइम. जसं आम्ही अनाऊन्स करू तसं घ्यायचंय. विद्यमान मध्ये थोडासा खंड पडलाय. रसिक प्रेक्षकांना आम्ही जरूर सांगतोय की इलेक्ट्रिसिटी बग आपण फिक्स करतोय आणि त्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित पर्व क्रमांक 2 या स्पर्धेचं पहिला आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतंय. बॉईज ग्रुप ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची चांगली रूपरेषा मांडली गेली. दीपस्तंभ प्रतिष्ठान सेवा शिक्षण आणि सामर्थ्य असं ब्रीद वाक्य घेऊन अर्थातच आपण बॉईज ग्रुप आणि त्याचबरोबर रुपेशजी पोंढरकर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आज ज्यांच्या मेहनतीतून या संकल्पनेचा दुसरं यशस्वी पर्व आपण यंदाच्या नव्या पर्वामध्ये पाहत आहे. अर्थातच मोठा थाटमाट शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धेला आपण घेऊन आलोय. 18 संघांचा समावेश, तब्बल 17 मॅचेसचं स्केड्यूल आणि अगदी मोह पडावा इतक्या आकर्षक ट्रॉफीज आणि त्या ट्रॉफीजची मांडणी या व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आम्ही वेलकम करणार आहोत सन्माननीय ॲडव्होकेट ओम धमाल यांचा आम्ही वेलकम करतोय. दादांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर.
ॲडव्होकेट ओम धमाल सरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम अँड गुड इव्हिनिंग. आज अनेक उच्च शिक्षित क्रीडा क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये आणि वेगवेगळ्या विविध खरं तर मी म्हणेन क्षेत्रात निपुण असे अनेक मान्यवर आज आपल्याला पाहायला मिळाले. आज थोडंसं मायक्रोफोनच्या माध्यमातून काही अपडेट देण्यासाठी आमच्यावरही बंधन आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिका राजकीय अगदी निवडणुकाचा जर का आयोग प्रोटोकॉल जर का आपण पाहिला तर आचारसंहिता सुरू असल्या कारणानं आपल्याला काही गोष्टीची नोंद आणि अनाऊन्समेंट करता येत नाही. त्यासाठी आम्ही राजकीय वर्तुळामधील व्यक्तिमत्वांचं खरं तर दिलगिरी व्यक्त करू. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा थोडंसं पेशन्स टेस्ट करतोय दोन्ही टीमचं. परंतु SSBL ला मात्र दुसऱ्या पर्वामध्ये छान प्रतिसाद मिळाला आहे. टीम मानसरोवर या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो स्पार्टन्स तुम्ही रेडी राहा. मानसरोवर तुम्ही रेडी राहा. जशी मॅच संपेल तशी एक्झिबिशन मॅच रंगेल. तो सामना 3 षटकांचा राहील. एका बाजूला MSEB चे सर्व शिल्लेदार जे व्यस्त जीवनातून आज त्यांचा एक वेल देऊन या स्पर्धेला त्यांनी एक्झिबिशन मॅचसाठी उपस्थिती दर्शवली, त्यांचा आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करणार आहोत. स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. त्यासाठीच खरं तर खेळ चांगला रंगेल यासाठी आपण नेक्स्ट मॅचमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होतील त्यासाठी आपण या मॅचला घेऊन आलोय. एका बाजूला आयोजन कमिटी, त्यांचा संपूर्ण संघ, सर्व स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुपेशजी पंढरकर, शुभमजी खोडदे, दिनेशजी बांगर, आकाशजी इसाक आणि सर्व मित्रपरिवार आज इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा मैदानावर मात्र एक्झिबिशन मॅचसाठी पाहायला मिळणार आहेत. याच दरम्यान खरं तर थोडा खंड पडलाय. अमितजी कडू आमचे नवी मुंबई करावेचे गुणलेखक ते आले आणि ते परतलेत सुद्धा. SSBL सीझन 2. तिजोरीच्या सुद्धा किल्ले आहेत आणि एक सिट्टी आहे. ओ जबरदस्त अफलातून तन्मय होते ॲज अ बाउंड्री रायडर. त्यानं सेव्ह केल्या धावा आपल्या टीमसाठी. तब्बल 3 टोटल स्कोर झाला. बॅटिंग करणारी टीम 6 बिनबाद 6 6 फनन.
पहिली संध्या, प्रथम दिवस, विद्युत रोषणाई, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स. अगदी आपण पाहताय संध्याकाळचं सत्र घड्याळामध्ये बरोबर 6:30 वाजायला आलेत. हा बॉल लाईन मिस करतील चेतन. यावेळेला हा बॉल पहा, जर का आपण पाहिला तर व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 चेंडूंचा खेळ झाला. टोटल स्कोर आहे 7-7. काही क्षणामध्येच अजित निकम सरांचंही शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबई पंचक्रोशीमधील सर्वोच्च मान. एक न धावसंख्या पुढे जाते. एज लागला होता का हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर नव्हतं. फलंदाज यशवंतकडे आलेला हा डॉट बॉल डेव्हलप होईल. थोडासा प्रेशर, दबाव निर्माण होईल. अजून एक गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डिंग होईल. फारच छान तन्मय होते ॲज अ फिल्डर. इथे मिळेल 1 धाव, 1 नव्हे तर 2 टोटल स्कोर जाईल पुढे. मिळतील धावा 10. टोटल स्कोर झालाय 10 for none. ओ, याही वेळेला जर का आपण पाहिलं तर अजून एक इथे संधी आहे. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सेज यस इट इज. ओ, याही वेळेला जर का आपण पाहिलं तर अजून एक आणि इथे याच संधी दरम्यान आहे. रिस्पेक्टेड आदरणीय ACP मयूरजी भुजबळ सरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की आपण कॅमेरा मुख्य कक्षाकडे डेव्हिएट करा आणि साहेबांचं आम्ही करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की कॅमेरा मुख्य कक्षाकडे डेव्हिएट करा. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सन्मान्य श्री ACP मयूरजी भुजबळ साहेबांचं सहर्ष स्वागत. आणि हा चौकार आलाय सर्व्हिस बिफोर सेल्फ, म्हणजेच पोलीस अर्थातच दुर्जनांना शिक्षा आणि सज्जनांचे कैवारी असे कार्यक्षम पोलीस अधिकारी ACP मयूर भुजबळ साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं दीपस्तंभ प्रतिष्ठान आणि बॉईज ग्रुप च्या वतीनं SSPL च्या दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचे प्रणेते रुपेशजी पंढरकर, शुभमजी खोडदे आणि त्याचबरोबर दिनेशजी बांगर, आकाशजी इसाक यांच्या वतीनं आम्ही करतोय शब्द सुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत. हाही बॉल ऑफ साइडला गेला. मिळेल 1. जिथे मिळते धावसंख्या टोटल पोहोचली ती 17 17. चं टार्गेट आहे. 17 धावा धावफलकावर. आज या फ्रेम मध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन. चेंडू झाले 2 चेंडू शिल्लक झाले आहेत. 4 चेंडू झालेत. स्वीप केलं बॉल. गुड क्लिक. दिस इज जस्ट अ क्विक सिंगल. 1 मिळेल. 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 18 या आकड्यावर. अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असेल. 1 बॉलिंग ट्रॅकवर चेतन. ब्रेक केला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. प्रॉपर टायमिंग. परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला. क्लास झलकतो या शॉट मध्ये. प्युअर इलेगन्स. ही स्टाईल, ही फ्लेअर, हा स्वॅग आणि या फटक्याचं सौंदर्य ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मिळतील धावा 4. टोटल स्कोर पोहोचलाय तो 22 वर. आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 22. 6 चेंडू आणि 22 धावा. येस डीजे वाजवा.
दादा दडपण आहे ते फलंदाजांवर, कारण क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, जिथे आपण पाहतो ना की मनोवैज्ञानिक दबाव, ज्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावा असं इक्वेशन. वैभव नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जिथे आपण पाहता की हा बॉल लेग स्टिक मिस करेल. पंच आम्हाला अपडेट करतील. हा बॉल असणार आहे वाईट. वैभव आलेत बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. या बॉलला हलवार क्लिक केलं, बॉल ऑफ साइडला. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, यश आणि तन्मय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चांगली झुंबड आपल्याला पाहायला मिळाली. चकमकीमध्ये 1-2 मध्ये कन्व्हर्ट केला. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावा, 19 धावा असं इक्वेशन. 5 चेंडू 19 धावा, 19 धावा 5 चेंडू. चौकार ठोकावे लागतील. पहिला चौकार. आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत, आहे आमच्या दमखम. हेच सांगून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुशांतच्या बॅटमधनं हा चौकार. अभी भी जीतने के लिए 4 गेंदे, अभी भी 15 रनों की जरूरत. 4 चेंडू 15 धावा, 4 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 15 टू विन. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल एक्झॅक्टली. येस डीजे. चार चेंडू 15 धावा, 4 चेंडू 15 धावा, 15 धावा 4 चेंडू. बॅटिंग साठी सुशांत. या वेळेला लाईन मिस करतील. पुन्हा एकदा पंच आम्हाला अपडेट करतायत. टर्न होतील. वाईट बॉल. 4 चेंडू 14 धावा. परिस्थिती थोडीशी कठीण आहे, परंतु कठीण असावं, कठीण परिस्थितीवर कणखर असावं. प्रयत्न हे करावे लागतील. काय घडेल, काय बिघडेल. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आणि टर्न. एक चौकार यायला हवा. अजून एक वाईट बॉल. 4-15 असं इक्वेशन होतं. आता 2 वाईट गेले. 4-13 असे इक्वेशन आले. फलंदाज त्याच्याकडे पेशन्स आहे, त्याच्याकडे टेम्परमेंट आहे, त्याच्याकडे क्लास सुद्धा आहे. 4-13. वैभव. हाही बॉल बराच दूर फेकलाय. प्रशांतजी गोरडे साहेबांकडनं ऑफर आली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते KF बॉईज. जर का सामना जिंकला तर कॅश प्राइज मिळणार तब्बल किती, तर 1000 रुपये रोकडा. 1 लाख रुपये मिळतील. विजयाचे ते 1 लाख रुपये नाही, 1000. आले ना लक्ष, ना सर्वांचं लक्ष आलं ना. पैसे किती महत्वाचे आहेत ना, बापरे. Money is not everything, but money is something. When we talk about cricket, it's all about spirit. हा white ball. हो. अजून यावेळेला 4 चेंडू वाईट गेलेत. विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंक कशाला. कवित ज्याच्या आभाल त्याला, उडण्यासाठी पंख कशाला. जीतने के लिए अभी भी 12 रनों की जरूरत. हा बॉल आलाय डॉट. अपील. आणि हा बॉल लाईन मध्ये आहे. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. खचलो नाही, खचणारही नाही, तुटलो नाही, तुटणारही नाही, थकलो नाही आणि थकणार सुद्धा नाही. ओ आलाय चौकार की काय, नाही अडवलाय. या फिल्डर साठी एकदा जोरदार टाळा. मॅच मध्ये ट्विस्ट आणि रंग भरलेत. दोन 10. 2 चेंडू 10 धावा.
चला हा षटकार आलाय म्हणजे राहिले 4. बरोबर ना? चला डीजे मास्टर एक छोटंसं गाणं होऊन जाऊ दे कारण मॅच वन साइड झुकली आहे. बोला